और 75-80 हम 4 मिनट के 2 राउंड करेंगे। 85 और टाइटल गट 5 मिनट के 2 राउंड करेंगे। ये हमारा रहेगा पुरुषों में। जबकि सेमीफाइनल में जो भी पहलवान आ जाएंगे, चाहे वो वेट में आए चाहे वो टाइटल में हो, 1-1 मिनट बढ़ दिया जाएगा। यानी कि जो 5 मिनट का राउंड था वो 6 मिनट के 2 राउंड हो गए टाइटल और 85 में। उससे नीचे जो 4 मिनट के थे वो 5 मिनट के हो गए। उससे नीचे जो 3 मिनट के थे वो 4 मिनट के हो गए। ये तो रहेगा टाइमिंग का। और जबकि ये जो टाइटल में जो कुश्ती प्रतियोगिता होगी, चाहे वो महिला में हो चाहे वो पुरुष में हो, मैं आपके माध्यम से इसको क्लियर करूंगा सबके बीच में कि जो भी ये जो टाइटल में वजन है, जो 4 सेमीफाइनल हमारे पहुंचेंगे वो क्रॉस सेमीफाइनलिस्ट हो जाएंगे और वो चारों को आपस में एक दूसरे से लड़ना पड़ेगा। जैसे 1 की कुश्ती आएगी 4 से, 2 की आएगी 3 से, फिर जो 1 और 4 का विजेता होगा वो 2 और 3 के लूजर से लड़ेगा। इसी तरह से 1 और 4 का लूजर 2 और 3 के विनर से लड़ेगा। तो ये होगी 3 कुश्तियां और फाइनल। क्योंकि जो पहलवान इतने लंबे समय से तैयारी कर रहा है, इतने लंबे समय से तैयारी करके और प्रतियोगिता के अंत तक पहुंचा है, सेमीफाइनल में पहुंचा है, तो उसको हारने के बाद भी एक मौका है कि वो फाइनल में जा सके। कि पूरा आपको निष्कर्ष निकाल के हिंद केसरी जो होगा, जो टाइटल का असली हकदार होगा, वो आप लोगों के सामने ही होगा। इसी तरह से महिलाओं में भी यही है कि वजनों में तो 2 ठग होंगे ही होंगे और पुरुषों के हिसाब से भी 2 ठग निकालेंगे। और महिला में जो हिंद केसरी होंगी उसमें भी सेमीफाइनलिस्ट जो 4 आएंगी वो भी एक दूसरे को आपस में लड़ेंगे। और महिलाओं में जो वजन जो टाइमिंग रहेगा वो महिलाओं में 3 मिनट के 2 राउंड रहेंगे, जबकि सिर्फ और सिर्फ टाइटल में हम 4 मिनट के 2 राउंड करेंगे। ये टाइमिंग क्या रहेगा फाइनल का? मैंने जैसे आपको बताया फाइनल का शाम को हम आपको 4 बजे से हमारा जो फाइनल वाले दिन, जो 23 नवंबर को हमारा फाइनल होगा, वो हम 4 बजे से उसका सेशन को शुरू करेंगे और 7 बजे तक हमारा ये सारा फाइनल होके हम 8 बजे तक आपका कंप्लीट करके प्राइज डिस्ट्रीब्यूशन आपको सामने करेंगे। संस्था है हमारी UWW, उसके जो मेंबर आएंगे उनके साथ में ओपनिंग सेरेमनी होके आपके चीफ गेस्ट साथ में उसको ओपन करेंगे प्रतियोगिता को और फिर आपकी कुश्तियां चालू रहेंगी। अगले दिन हम आपको सुबह में भी कुश्ती दिखाएंगे 22 तारीख को और शाम को भी कुश्ती दिखाएंगे। 3rd 4th की जो कुश्ती होगी वो हम फाइनल वाले दिन सुबह के सेशन में कर देंगे और फाइनल वाले दिन हम आपको केवल और केवल 15 कुश्ती जो निर्धारित समय है वो फाइनल वाले दिन हमारे जो वजन है 8 और 5 13 वजन और 3rd 4th दोनों की, हिंद केसरी महिला की और हिंद केसरी पुरुष की, उनकी कुश्तियां हम आपको फाइनल वाले दिन फाइनल सेशन में, ये हमारी रूपरेखा। उसके बाद आपके इनामों की जो इनाम डिक्लेयर है हमारी द्वारा वो इनाम दिए जाएंगे पहलवानों को। फिर कुश्ती की समाप्ति। भारतीय शैली कुश्ती महासंघ का राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलाल, आप सभी को सबसे पहले तो बहुत बहुत मुबारक हो। आप लोग हमारे निवेदन पे यहाँ एकत्रित हुए और हिंदुस्तान में ये बहुत गर्व का विषय है कि हिंदुस्तान में पहली बार सतारा जिले में इतने बड़ी इनाम राशि जो पहलवानी के उपलक्ष्य में दी जा रही है। हिंद केसरी में पहली मर्तबा इतनी धनराशि पहलवान पाएंगे और आपको हम बताएंगे कि हिंदुस्तान का कोई भी पहलवान, बड़े से बड़ा पहलवान, सभी हमारे इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करेंगे। और हम आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आणि अत्यंत आनंदाची बातमी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे अनेक वर्षानंतर 1958 सालानंतर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 वेळा झाले असतील, पण सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा माथ्यावरची ही आपण घेत आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। 1958 साली
रोशनलालजी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर स्थापित केलेली भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे. आणि त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आजचे राष्ट्रीय सचिव गौरव रोशनलालजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय शैली कुस्ती संघाचे सेक्रेटरी नाना खोपडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भारतीय शैली संघाचे अध्यक्ष बारणे साहेब आहेत. अर्जुन अवॉर्डी ज्ञानी सिंगजी आहेत. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे, त्याचप्रमाणे आमचे किरण भगत, माणिक पवार, दादा थोरात, विशेष करून उल्लेख मला केला पाहिजेत आमचे 2 महाराष्ट्र केसरी आबा सूळ, चंद्रकांत सूळ, ही सर्व मंडळी आम्ही त्या राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ही हिंद केसरी स्पर्धा आयोजित करतो. हे का करतोय तर कुस्ती क्षेत्रामध्ये गेली 65 वर्ष सातत्याने अथकपणे कोणताही मोबदला न घेता सातारा तालीम संघामध्ये सर्व मुलांना मोफत सातारच्या तालीम संघाच्या मैदानावरती तुम्ही पत्रकार आला किंवा कोणत्याही क्रीडा क्षेत्रातली मंडळी आला, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी किंवा खेळासाठी 60 पैसे 60 वर्षामध्ये आम्ही भाडे घेतलेले नाही. हे क्रीडा मंत्री साहेबराव पवार भाऊंचं योगदान आहे. आणि आज सुद्धा 100व्या वर्षी आपल्या तालीम संघामध्ये ते सातत्याने जातात आणि सातत्याने जाऊन एकच कार्यक्रम आहे, सुदृढ आणि बलवान माझा पैलवान झाला पाहिजे. पण तो जर का सुसंस्कारी नसेल तर तो पैलवान माझ्या तालीम संघात नसला पाहिजे. ह्या भूमिकेचे ते आहे. अतिशय सत्यशोधक विचाराचे महात्मा फुलेंच्या विचाराचे ते आहेत. आणि त्यांच्या वयाला 15 सप्टेंबरला 100 वर्ष पूर्ण झाली आणि 101 वर्ष चालू आहे. त्यानिमित्त आम्ही या वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्यातला पहिला संकल्प म्हणजे हिंद केसरी कुस्ती स्पर्धा. ही हिंद केसरी स्पर्धा देशातली सर्वात मोठी आणि सर्वात महागडी बक्षीस देणारं ही आपली स्पर्धा सातारची होणार आहे. याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी चांदीच्या गदा, काही थोड्याफार रोख रकमी, का तर सन्मान हा मोठा त्याचा हिंद केसरी किताबाचा आहे आणि ती गदा फार मानाची असते. आपल्या हिंद केसरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे झालेले आहेत, मारुती माने झालेले आहेत, गणपत आंदळकर झाले, हजरत पटेल झालेले आहेत, दीनानाथ सिंग आता ह्यापैकी आहेत. एवढी मोठी मंच, एवढी मोठी मल्ल ह्या संस्थेच्या माध्यमातून हिंद केसरी झाले. आणि जो कोणी हिंद केसरी होतो त्याला आपलं राज्य सरकार दरमहा 35,000 रुपये मानधन देते. आणि केवळ भारतीय शैली कुस्ती महासंघ, हा भारतीय शैली कुस्ती महासंघ जागतिक कुस्ती संघटनेशी संलग्न आहे. आणि 20 ते 23 नोव्हेंबर रोजी आपण छत्रपती शाहू स्टेडियमवरती ह्या स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेमध्ये आपण वजनी गटामध्ये आणि त्याचबरोबर महिलांची महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धा ह्या आपण घेत आहे. त्याचे वजन यामध्ये देशातले 26 राज्य येणार आहेत आणि 7 सर्व्हिसेस म्हणजे भारतीय वायुदल असेल, भारतीय सेना असेल, भारतीय नेव्ही असेल, BSF असतील, रेल्वे असतील, हे सगळे 7 युनिट, ITPT ही एक आमची संघटना आहे इंडियन त्यांच्या टीम्स येणार आहेत. एक 550 पुरुष, 250 महिला असा हा मोठा सोहळा इथं रंगणार आहे. आणि ह्या सगळ्या कुस्त्या फक्त मातीवरती होणार आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ह्याची माहिती आपल्याला द्यावी आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी हा ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. आपल्या सर्व सातारकरांना हा मी निमित्त मात्र सुधीर पवार आहे आपल्याला माहिती देणार आहे, पण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे असं समजून आपण त्यामध्ये सहभागी व्हावं. आणि त्याच्यामध्ये आपल्याही काही सूचना असतील, आपल्याही काही गोष्टी जर काही याच्यामध्ये सुचवायच्या असतील तर त्यासाठी आपणही ते करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि याच्याबद्दल त्याच्यातून महाराष्ट्राची टीम बनवून येणार आहे. त्याच्यामधून विशेष म्हणजे तर सर्वात मोठी हिंद केसरीची जास्त आतापर्यंत ज्याच्यात जास्त रक्कम असलेली स्पर्धा आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 5 ते 7 महाराष्ट्र केसरी खेळणार आहे. सिकंदर शेख, राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, किरण भगत, त्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. त्याच्यामुळे इथेही जास्तीत जास्त विशेष
चांगल्या रकमेची आणि चांगल्या पैलवानांची स्पर्धा. पंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातले 30 पंच आहेत आणि दिल्लीकडचे 80 पंच आहेत, असे मिळून 110 पंच आहेत. त्या पंचामध्ये इंटरनॅशनल